Hello everyone. In our last lecture, we have seen about the points in the transformation chapter, and the last point is direction cosines. And up to the next, the point is quaternions. And we are see about what the quaternions. It is a point about an arbitrary axis and the orientation of virtual camera and objects. To perform this orientation, understand the action of quaternions in context of rotation. याच्यामध्ये रोटेशन हे यूज केलं जातं याच्यामध्ये quaternions मध्ये. तर आता याच्यामध्ये बघा हे quaternions काय होतं तर याच्यामध्ये हे ओरिएंटेशन असतं व्हर्च्युअल कॅमेरा आणि ऑब्जेक्ट्स मधलं. आता याच्यामध्ये व्हर्च्युअल कॅमेरा काय आहे आणि ऑब्जेक्ट काय आहे तर व्हर्च्युअल कॅमेरा म्हणजेच काय तर जो एखादा ऑब्जेक्ट असेल गेम मध्ये तर त्या ऑब्जेक्टच्या फोर साइड वरून जो त्याच्यावरती फोकस केलेला कॅमेरा असतो तर तो व्हर्च्युअल कॅमेरा असतो आणि त्याच्यामध्ये त्याचं जे काही ओरिएंटेशन असतं तर ते ओरिएंटेशन फाइंड आउट करण्यासाठी याच्यामध्ये quaternions यूज होतात. A quaternion Q is a quadruple of real numbers and is given as. तर आता याच्यामध्ये बघा हे जे quaternion आहे Q तर हे quaternion Q ने डिनोट केलं जातं आणि त्याच्यामध्ये त्याचे दोन व्हॅल्यूज आहेत S and V. Here S is a scalar and V is a 3D वेक्टर. म्हणजे याच्यामध्ये दोन व्हॅल्यूज आहेत, एक आहे स्केलर आणि दुसरी आहे वेक्टर. जस्ट दीज आर दी मॅथमॅटिकल टर्म्स यू आर अंडरस्टँड हिअर. त्याच्यामध्ये बघा याच्यामध्ये तुम्हाला फक्त मॅथमॅटिकल कन्सेप्ट लक्षात ठेवायचे, त्याचे फॉर्म्युले आणि त्याच्या स्टेप्स असतील तेवढ्यात. आता याच्यामध्ये बघा हा फॉर्म्युला आहे quaternionsचा Q is equal to SV. Here S is scalar, V is vector. Okay. If vector is given in terms of its components, then its algebraic form is. आता याच्यामध्ये जर अल्जेब्रिक फॉर्म मध्ये तो quaternion लिहायचा असेल तर तो quaternion कसा लिहितात तर Q is equal to in bracket S plus xi plus yj plus zk. आता याच्यामध्ये बघा दोन्हीमध्ये ऍडिशन करायचे म्हणजे स्केलर आणि वेक्टर यांची ऍडिशन करायची आहे. आता इथे बघा काय घेतलेलं आहे एस प्लस. आता व्ही ऐवजी आपण इथं एक्स वाय वाय जे झेड के हे का घेतलेलं आहे तर याच्यामध्ये व्ही हा वेक्टर आहे आणि हा वेक्टर इथे कोणता घेतलेला आहे तो तुम्हाला कळालं असेल आय जे के म्हणजे कोणता वेक्टर आहे याच्यामध्ये कार्टेशियन वेक्टर आहे. दॅट इज एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के. म्हणजे आपण वेक्टरच्या ठिकाणी आपण कोणताही वेक्टर याच्यामध्ये कन्सिडर करू शकतो. तर इथं कार्टेशियन वेक्टर असल्यामुळे तुम्हाला इथं तीन टर्म्स घेतलेल्या दिसतील एक्स आय वाय जे अँड झेड के. देअरफॉर Q is quaternion which is given as in algebraic form as S plus xi plus yj plus zk. Okay, here x, y, z and s are real numbers. याच्यामध्ये हे रिअल नंबर्स आहेत. त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये आपल्याला याच्यासोबत काहीतरी ऑपरेशन्स परफॉर्म करायचे आहेत तर ते ऑपरेशन्स कोणते कोणते आहेत तर त्याच्यामध्ये ऍडिशन अँड सबस्ट्रॅक्शन quaternions आहे, मल्टिप्लाइंग quaternions आहे, त्याच्यानंतर इनव्हर्स quaternion आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला हे स्टेप बाय स्टेप बघायचे आहे. तर याच्यामधला जो मेन पॉइंट आहे तो हा आहे की याचा फॉर्म्युला आणि त्याचा अल्जेब्रिक फॉर्म काय आहे तो हे दोन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत मध्ये याच्यामध्ये. आता आपण ज्या काही नेक्स्ट टर्म्स आहेत quaternionsच्या तर त्याच्यामध्ये हा आपण अल्जेब्रिक फॉर्म यूज करत आहोत जो इथं तुम्हाला दिसतोय दॅट इज Q इज इक्वल टू इन ब्रॅकेट S प्लस एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के. ओके. त्याच्यानंतर बघा त्याच्यामध्ये जी फर्स्ट टर्म आहे ती फर्स्ट टर्म कोणती आहे तर ऍडिंग अँड सबस्ट्रॅक्टिंग quaternions. म्हणजे याच्यामध्ये quaternions ऍडिशन कसं केलं जातं आणि सबस्ट्रॅक्शन कसं केलं जातं. ओके. देर आर टू quaternions Q1 अँड Q2 आर गिवन. याच्यामध्ये आपण दोन quaternions कन्सिडर केलेले आहेत. त्याच्यामध्ये एक आहे तो Q1 आणि दुसरा आहे तो Q2. आता Q1 चे टर्म्स कोणते आहेत तर S1 अँड V1 म्हणजे हा फर्स्ट quaternion झाला आणि त्याच्यानंतर सेकंड आहे तो Q2 विच इज इक्वल टू S2 V2. म्हणजे हे दोन कंपोनंट्स Q1 चे आहेत आणि हे दोन कंपोनंट्स Q2 चे आहेत. ओके. आणि त्याचाच अल्जेब्रिक फॉर्म म्हणजे आपण इथे जसा वरती बघितला हा जो quaternion आहे त्याचा मॅट्रिक्स अल्जेब्रिक फॉर्म इथं लिहिलेला आहे त्याच पद्धतीने या दोन quaternionsचा अल्जेब्रिक फॉर्म घेतलेला आहे. त्याच्यामध्ये बघा Q1 चा अल्जेब्रिक फॉर्म काय आहे तर S प्लस आता इथे आपण S1 V1 घेतलेला आहे म्हणून आपण S सोडून म्हणजे जो व्हेक्टर टर्म आहे त्याचं सगळं आपण 1 1 1 घेणार आहोत कंपोनंट्स आणि Q2 साठी 2 2 2 म्हणजे बघा
Q1 is equal to S plus X1I plus Y1J plus Z1K. ओके, म्हणजे ही पूर्ण टर्म काय झाली. आता एस साठी आपण S1 घ्यायचं नाहीये. आता याच्यामध्ये बघा S प्लस X1I प्लस Y1J प्लस Z1K आणि Q2 साठी बघा त्याचा अल्जेब्रिक फॉर्म काय आहे, विच इज इक्वल टू S प्लस X2I प्लस Y2J प्लस Z2K. ओके, हे दोन कॉटन इयॉन्स आहेत Q1 Q2. देन द ऍडिशन अँड सबस्ट्रॅक्शन ऑफ कॉटन इयॉन्स Q1 अँड Q2 आर ॲज फॉलोज. याच्यामध्ये आपण दोन कॉटन इयॉन्सची ऍडिशन कशी करू शकतो, तर Q1 प्लस Q2. जर आपण Q1 प्लस Q2 केलं तर याच्यामध्ये आपण ऍडिशन कशी करू शकतो बघा. S1 सॉरी इथं S1 आहे, इथे S2 आहे. ओके, बाय मिस्टेक इट इज गिवन हिअर S अँड S. ओके, S1 प्लस S2 प्लस, आता याच्यामध्ये मायनस साइन कुठेच नाहीये त्यामुळे पूर्ण टर्म आपल्या प्लस मध्ये येणार आहेत. जेव्हा फक्त सबस्ट्रॅक्शन करू तेव्हा तिथं मिडल मध्ये फक्त मायनस टर्म येणार आहे. आता ऍडिशन बघा कशी आहे, S1 प्लस S2 प्लस X1 प्लस X2 इंटू I, म्हणजे आयच्या टर्म्स आपण कॉमन घेतल्या, जेच्या टर्म्स आपण कॉमन घेतलेल्या आहेत आणि केच्या टर्म सुद्धा आपण कॉमन घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर ही डिरेक्टली टर्म सॉल्व्ह करता येत नसेल तर तुम्ही सिक्वेन्शियली 1 बाय 1 स्टेप्स ती सॉल्व्ह करून बघायची आहे. तुम्हाला फायनल आन्सर हे मिळेल. S1 प्लस S2 प्लस X1 प्लस X2 इंटू आउट ऑफ ब्रॅकेट I प्लस Y1 प्लस Y2 इंटू आउट ऑफ ब्रॅकेट J प्लस Z1 प्लस Z2 अँड आउट ऑफ ब्रॅकेट K. म्हणजे बघा हे जर तुम्ही मिनिमाइज केलं, सॉरी सॉर्ट आउट केलं तरी तुम्हाला आन्सर हेच मिळणार आहे, म्हणजे Z1K प्लस Z2K. आपण Z1K प्लस Z2K आपण कसं लिहू शकतो, तर Z1 प्लस Z2 आउट ऑफ ब्रॅकेट K. तुम्हाला त्याच टर्म्स मिळणार आहेत, त्यामुळे आपण हे मिनिमाइज करून इथं फॉर्म्युला घेतलेला आहे. आणि तसंच जर त्याच्यामध्ये सबस्ट्रॅक्शन घ्यायचं झालं तर त्याच्यामध्ये काय येणार आहे, तर Q1 मायनस Q2 इज इक्वल टू S1 मायनस S2 प्लस X1 minus X2 into I plus Y1 minus Y2 into J plus Z1 minus Z2 into K. ओके, हे सिंपल ऍडिशन अँड सबस्ट्रॅक्शन आहे आणि याच्यामध्ये फक्त तुम्हाला एवढंच सॉल्व्ह करायचं आहे. त्याच्यामध्ये दोन कॉटन इयर्स डिफाईन करायचे आणि त्यांची ऍडिशन सबस्ट्रॅक्शनचा फॉर्म्युला काय येतो तो तिथे डिफाईन करायचा आहे. ओके, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा. त्याच्यानंतर आहे मल्टिप्लाइंग कॉटन इयर्स. त्याच्यामध्ये दोन कॉटन इयर्स जर मल्टिप्लिकेशन घ्यायचं असेल तर ते मल्टिप्लिकेशन कसं घ्यायचं. ओके, स्पेशल रूल्स मस्ट बी यूज्ड फॉर मल्टिप्लाइंग कॉटन इयर्स अँड इट इज डिस्कवर्ड बाय हॅमिल्टॉनियन. आता याच्यामध्ये जर मल्टिप्लिकेशन केलं तर याच्यामध्ये त्या टर्म्स खूप मोठ्या येत जाणार आहेत. इथं तुम्ही बघू शकाल, इथे दोन कॉटन इयर्स आहेत Q1 अँड Q2. जसे आपण ऍडिशन साठी घेतले तसेच आपण इथं मल्टिप्लिकेशन साठी घेतलेले आहेत दोन कॉटन इयर्स Q1 अँड Q2. आता याच्यामध्ये जे हॅमिल्टॉनियन्स जो सायंटिस्ट आहेत त्यांनी जे रूल डिफाईन केलेले आहेत ते रूल काय आहेत, तर बघा त्याच्यामध्ये जर टर्म्स या टाइप मध्ये असतील, म्हणजे I स्क्वेअर इज इक्वल टू J स्क्वेअर इज इक्वल टू K स्क्वेअर इज इक्वल टू IJK, म्हणजे या टाइप मधल्या जर कोणत्या टर्म्स असतील तर त्याची व्हॅल्यू काय असणार आहे, -1 असणार आहे. त्याच्यानंतर IJ अशी जर व्हॅल्यू असेल म्हणजे मल्टिप्लिकेशन असेल तर त्याची व्हॅल्यू आपण K घेऊ शकतो. जर त्याच्यामध्ये व्हॅल्यू JK असेल तर त्याची व्हॅल्यू आपण I घेऊ शकतो आणि K इंटू I असेल तर त्याची व्हॅल्यू आपण J घेऊ शकतो. त्याच टाइम मध्ये खाली टर्म्स आहेत बघा, JK इज इक्वल टू -K, KJ इज इक्वल टू -I अँड IK इज इक्वल टू -J. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये लॉजिक वापरून या टर्म्स लक्षात ठेवाव्या लागतील. अदरवाईज तुम्हाला जर डिरेक्टली यूज करता येत असतील तर त्या व्हॅल्यूज तुम्ही यूज करू शकता किंवा सॉर्ट आउट करून तुम्ही त्या व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकता. तर हे जर तुमच्या लक्षात असेल तर तुम्हाला फॉर्म्युला डिफाईन करणं इझी जाईल. तर आता ह्याच्यामध्ये बघा या टर्म्स आहेत, आता ह्याच्यामध्ये आपण दोन कॉटन इयॉन वापरलेले आहेत Q1 अँड Q2. त्याच्या व्हॅल्यू आहेत S1 V1 अँड Q2 च्या व्हॅल्यू आहेत S2 V2 आणि हा त्याचा अल्जेब्रिक फॉर्म आहे. Q1 is equal to S1 plus X1I plus Y1J plus Z1K and Q2 is equal to S2 plus X2I plus Y2J plus Z2K. Then the product of cotton ions Q1 Q2 is given as follows.
आता याच्यामध्ये बघा त्याचं मल्टिप्लिकेशन काय घेतलेलं आहे आपण, Q1 Q2 इज इक्वल टू, आता तुम्हाला हे जे ब्रॅकेटमध्ये टर्म्स दिसत आहेत त्या डिरेक्टली सॉर्ट आउट करून दिलेल्या आहेत. आता या डिरेक्टली का सॉर्ट आउट केलेल्या आहेत, तर याच्यामध्ये भरपूर स्टेप्स जातात आणि आपल्याला त्या स्टेप्स सॉल्व्ह करत बसायचं नाहीये. आपल्याला डिरेक्टली तुम्हाला जर फॉर्म्युला लक्षात ठेवता आला तर तो फॉर्म्युला तुम्ही डिरेक्टली लक्षात ठेवा, अदरवाईज तुम्ही 1 बाय 1 स्टेप्स ते सॉल्व्ह करू शकता. आता तुम्हाला हा जर फॉर्म्युला कसा आलेला आहे Q1 Q2 चा, हे जर फाइंड आउट करायचं असेल तर तुम्हाला या Q1 आणि Q2 च्या ज्या काही टर्म्स आहेत त्या प्रत्येक टर्म्सने दुसऱ्या क्वार्टर्नियनच्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल S1, then S1 is multiplied to S2 plus S1 into X2I plus S1 into Y2J plus S1 into Z2K. ओके, ही पूर्ण फर्स्ट लाईन झाली. त्याच्यानंतर प्लस, त्याच्यानंतर X1I into S2 plus X1I into X2I plus X1I into Y2J plus X1I into Z2K. ओके, तर या टाइप मध्येच तुम्हाला Y1J ने मल्टिप्लाय करायचं आहे आणि Z1K ने Q2 च्या प्रत्येक टर्मला याच्यामध्ये मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, तर आता याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला खूप साऱ्या टर्म्स मिळतील. ओके, तर त्या टर्म्स मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये जर तुम्हाला हे इतर जे रूल्स दिसत आहेत, हे 3 लाईन्स मध्ये जे रूल आहेत, तर त्या टाइप मध्ये जर काही व्हॅल्यूज असतील तर त्याच्या व्हॅल्यूज तुम्हाला रिप्लेस करायच्या असतील आहेत. म्हणजे जर त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन जर आयजेचं आलं असेल मल्टिप्लिकेशन मध्ये, तर त्या आयजेच्या ऐवजी तुम्हाला काय पुटअप करायचं आहे, तर त्याच्यामध्ये के पुटअप करायचं आहे. सपोज त्याच्यामध्ये एखादी टर्म I² आलेली असेल तर I² च्या ऐवजी काय पुटअप करायचं आहे, -1 पुटअप करायचं आहे. ओके, तर या टाइप मध्ये हे मल्टिप्लिकेशन करून त्याच्यामध्ये हे जे काही स्पेशल रूल्स आहेत तर ते स्पेशल रूल्स यूज करून त्याच्या ठिकाणी आपण हा फॉर्म्युला फाइंड आउट केलेला आहे, जो आहे Q1 Q2 इज इक्वल टू, इन ब्रॅकेट बघा, S1 S2 minus X1 X2 minus Y1 Y2 minus Z1 Z2 plus S1 X1 plus S2 X1 plus Y1 Z2 minus Y2 Z1 I plus S1 Y2 plus S2 Y1 plus Z1 X2 minus Z2 X1 J plus S1 Z1 S1 Z2 plus S2 Z1 plus X1 Y2 minus X2 Y1 K. ओके, तर आता याच्यामध्ये बघा हे SIJK. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला या टर्म्स कळाल्या नसतील किंवा याच्यामध्ये हे टर्म्स कशा आल्यात ह्या जर तुम्हाला अंडरस्टँड करून घ्यायचं असेल तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला Q1 च्या प्रत्येक टर्मने Q2 च्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. त्याच्यामध्ये हे स्पेशल रूल्स यूज करायचे आहेत, तुम्हाला आन्सर हे मिळेल. ओके, दिस इज द सेकंड पार्ट ऑफ क्वार्टर्नियन विच इज मल्टिप्लाइंग क्वार्टर्नियन्स. ओके, देन नेक्स्ट पार्ट इज द इनवर्स क्वार्टर्नियन. ओके, इनवर्स क्वार्टर्नियन्स मीन्स ऑपोजिट ऑफ द क्वार्टर्नियन. म्हणजे इनवर्स कसा काढतो आपण, इनवर्स मॅट्रिक्स किंवा त्याच्यामध्ये आपण इनवर्स टर्म्स काढतो, तर त्या टाइप मध्ये क्वार्टर्नियनचा सुद्धा याच्यामध्ये इनवर्स काढायचा आहे. तर आता याच्यामध्ये बघा आपण एकच क्वार्टर्नियन इथे कन्सिडर केलेलं आहे. द क्वार्टर्नियन इज गिवन ॲज Q इज इक्वल टू S प्लस XI प्लस YJ प्लस ZK. ओके, तर आता आपण क्वार्टर्नियन मध्ये पूर्ण ठिकाणी आपण कार्टेशियन वेक्टर यूज करतो, म्हणजे S अँड V. तर याच्यामध्ये S हा स्केलर आहे आणि V म्हणजेच काय, तर कार्टेशियन वेक्टर इथे कन्सिडर केलेला आहे XI प्लस YJ प्लस ZK. ओके, देन द इनवर्स ऑफ द क्वार्टर्नियन इज गिवन ॲज Q इनवर्स. आता याच्यामध्ये इनवर्स हा या टाइप मध्ये लिहिला जातो, जसं आपण नॉर्मली लिहितो इनवर्स लिहिताना त्या टाइप मध्ये Q इनवर्स अँड इट इज गिवन ॲज. आता याच्यामध्ये इनवर्सचा फॉर्म्युला बघा काय आहे, which is Q inverse is equal to S minus XI minus YJ minus ZK divided by determinant of Q square. Okay, here Q square determinant of Q is the magnitude or modulus of Q. आता जे नॉर्मली आपण डिटर्मिनंट काढत होतो, जे आपण पहिल्या चॅप्टर मध्ये बघितलेलं आहे वेक्टर चॅप्टर मध्ये, त्याच्यामध्ये मॅग्निट्यूड कशी काढतात, तर त्याच्यामध्ये मॅग्निट्यूड ऑफ Q किंवा डिटर्मिनंट ऑफ Q असंही आपण कॉल करू शकतो, विच इज इक्वल टू S² प्लस X² प्लस Y² प्लस Z². तर आता या टाइप मध्ये आपण त्याची डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि ती इथं पुटअप करायची असते Q² च्या ठिकाणी, म्हणजे डिटर्मिनंट ऑफ Q².
आणि इनवर्स कसा घेतो, तर याच्यामध्ये ज्या टर्म्स प्लस आहेत त्या टर्म्स काय घ्यायच्या आहेत, मायनस घ्यायच्या आहेत. म्हणजे बघा इथे एस प्लस एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के होतं, पण इनवर्स घेताना काय करायचं, तर त्याच्यामध्ये मायनस घ्यायच्या, म्हणजेच एस मायनस एक्स आय मायनस वाय जे मायनस झेड के, आणि त्याला डिवायडेड बाय डिटर्मिनंट ऑफ क्यू स्क्वेअर करायचे. आता इथे बघा फक्त क्यू नाहीये, तर इथं काय आहे, क्यू स्क्वेअर आहे. ओके, तर त्या टाइपमध्ये आपल्याला तुमची जी काही डिटर्मिनंट व्हॅल्यू आहे तर त्या टाइपमध्ये तुम्हाला तो क्यू स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे. आता याच्यामध्ये बघा अजून एक त्याच्यामध्ये टर्म दिलेली आहे, क्यू इंटू क्यू इनवर्स विच इज ऑल्सो इक्वल टू क्यू स्क्वेअर, सॉरी क्यू इनवर्स क्यू विच इज इक्वल टू 1. हा कम्युटेटिव्ह लॉ आहे, म्हणजे जर ए बी इज इक्वल टू बी ए असेल तर तो कम्युटेटिव्ह असतं. ओके, तुम्हाला लॉज मध्ये झालं असेल तर त्याच टाइप मध्ये बघा क्यू क्यू इनवर्स इज इक्वल टू क्यू इनवर्स क्यू, व्हॅल्यू तुम्हाला 1च येणार आहे, म्हणजे हे कम्युटेटिव्ह आहे. तर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला हे इनवर्स कॉटरनियॉन फॉर एक्झाम्पल तुम्हाला 1 मार्क्स साठी विचारू शकतात, एक्सप्लेन इनवर्स कॉटरनियॉन शॉर्टली. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये 1 मार्क्स साठी तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे, म्हणजे क्यूचा इथं कॉटरनियॉन कन्सिडर करायचा आणि त्याचा क्यू इनवर्सचा फॉर्म्युला लिहायचा. ओके, अदरवाईज तुम्हाला एखादं एक्झाम्पल दिलं जाईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला या व्हेक्टरच्या व्हॅल्यूज दिल्या जातील, त्याच्यावरून तुम्हाला त्या कॉटरनियॉनची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, म्हणजे इनवर्स कॉटरनियॉन फाइंड आउट करायचा आहे. तर या टाइपमध्ये तुम्हाला क्वेश्चन असू शकतो. त्याच्यानंतर आहे रोल पिच अँड या कॉटरनियॉन. आता याच्यामध्ये बघा रोल पिच या कॉटरनियॉन्स काय आहे, तर याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे व्हॉट आर दी रोल, व्हॉट आर दी पिच अँड व्हॉट आर या. Roll is the angle between about the x axis, y axis and z axis which is roll, pitch and yaw. Okay, तर आता याच्यामध्ये बघा q roll which is equal to cos theta by 2 and sin theta by 2 and the vectors are 0 0 1. Then q pitch which is equal to cos theta by 2 sin theta by 2 1 0 0 and q yaw which is equal to cos theta by 2 sin theta by 2 and vectors are 0 1 1. Okay, and here theta is the angle of rotation. याच्यामध्ये थीटा हा काय आहे, तर अँगल ऑफ रोटेशन आहे. आता याच्यामध्ये आपल्याला हे कसं आलं किंवा याच्यामध्ये कसं घेतलेलं आहे हे जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर तुम्ही बुक मध्ये इझिली त्याच्यामध्ये स्टेप्स दिलेले आहेत त्या अंडरस्टँड करून घेऊ शकता. तर आपल्याला याच्यामध्ये डीपली जायचं नाहीये, तर याच्यामध्ये फक्त आपण डिरेक्टली हा फॉर्म्युला इथे कन्सिडर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये या व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत. तर आता याच्यामध्ये बघा हा पार्ट चला रोल पिच अँड या कॉटरनियॉन, म्हणजे जर कॉटरनियॉन आपण या टाइपने यूज केले तर आपण तेही यूज करू शकतो. त्याच्यानंतर आहे कॉटरनियॉन इन मॅट्रिक्स फॉर्म. कॉटरनियॉन हे मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कसे लिहिले जातात, तर याच्यामध्ये बघा देर एक्झिस्ट अ डिरेक्ट रिलेशनशिप बिटवीन कॉटरनियॉन अँड मॅट्रायसिस. ओके, याच्यामध्ये रिलेशनशिप आहे कॉटरनियॉन आणि मॅट्रायसिस मध्ये. तर याच्यामध्ये हे कॉटरनियॉन कसे डिफाईन केले जातात, तर त्याच्यासाठी आपण बघा एक कॉटरनियॉन कन्सिडर केलेला आहे, तो सेमच आहे विच इज एस प्लस एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के. देन दी करस्पॉन्डिंग मॅट्रिक्स इज. आता याच्यामध्ये आपण बघा डिरेक्टली इथे मॅट्रिक्स टर्म घेतलेली आहे M11 M22 M11 M12 M13, देन M21 M22 M23 M31 M32 अँड M33. आता याच्यामध्ये रो वाईज तुम्हाला कन्सिडर करायचं आहे, वेअर M11 इज इक्वल टू 1 minus 2 into y square plus z square. M12 is equal to 2 into xy plus xy plus sz. Then M13 which is equal to 2 into xy plus xz plus sy. Then M21 which is equal to 2 into xy plus sz. M21 1 minus 2 into x square plus z square. M23 is equal to 2 into yz minus sx. M31 which is equal to 2 into xz minus sy. M32 which is equal to 2 into yz plus sx.
and m33 which is equal to 1 minus 2 into x square plus y square. तर आता याच्यामध्ये बघा हा जो डायगोनल एलिमेंट आहे तुम्हाला लक्ष ठेवायला इझी जाईल. याच्यामध्ये बघा m11 काय आहे म्हणजे डायगोनल एलिमेंट म्हणजे m11 m22 अँड m33 काय आहेत बघा. याच्यामध्ये m11 ची व्हॅल्यू काय बघा 1 मायनस 2 इंटू वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. ओके त्याच्यानं म्हणजे वाय आणि एक्स एक्स m11 घेतो म्हणजे हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे आणि हा झेड ऍक्सिस आहे रोज असं कन्सिडर करायचं. तर m11 हा जर एक्स ऍक्सिसची कोऑर्डिनेट असेल तर त्याच्यामध्ये हा वाय असणार आहे आणि हा झेड असणार आहे. तेव्हा m11 ची व्हॅल्यू काय आहे बघा 1 मायनस 2 इंटू वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. सेम m22 घेऊ तेव्हा व्हॅल्यू काय असणार आहे 1 मायनस 2 इंटू एक्स स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर असणार आहे. आणि जेव्हा आपण m33 ची व्हॅल्यू घेऊ तेव्हा काय असणार आहे 1 मायनस 2 इंटू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. तर या टाइप मध्ये तुम्हाला हे 3 डायगोनल एलिमेंट लक्षात राहतील. समजले. m11 m22 m33 काय आहेत फॉर्म्युले तर 1 मायनस 2 इंटू वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर, m22 इज इक्वल टू 1 मायनस 2 इंटू एक्स स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर अँड m33 इज इक्वल टू 1 मायनस 2 इंटू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ओके हे डायगोनल एलिमेंट तुमच्या लक्षात राहतील. त्याच्यानंतर बघा m12 काय आहे तर याच्यामध्ये आहे 2 इंटू एक्स वाय प्लस एस झेड. त्याच्यानंतर आहे m13 2 इंटू एक्स झेड प्लस एस वाय. देन m21 2 इंटू एक्स वाय प्लस एस झेड. त्याच्यानंतर आहे m23 2 इंटू वाय झेड मायनस एस एक्स. m31 इज इक्वल टू 2 इंटू एक्स झेड मायनस एस वाय अँड m32 इज इक्वल टू 2 इंटू वाय झेड प्लस एस एक्स. आता हे तुम्ही एका लाईन मध्ये लिहून बघा. तुम्हाला याच्यामध्ये हे बाकीच्या ज्या रिमेनिंग व्हॅल्यू सांगितली त्याच्यामध्ये सुद्धा सेम फॉर्मॅट आहे आणि त्यामुळे तुम्हाला त्या पटकन लक्षात राहू शकतात. ओके तर आता याच्यामध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. याच्यामध्ये सबस्टिट्यूट दी फॉलोइंग व्हॅल्यूज ऑफ एस एक्स अँड वाय इन अवर फॉर्म्युला. आता हे जे मॅट्रिक्स आहे ह्या मॅट्रिक्स मध्ये आपण या व्हॅल्यूज यूज करायच्या आहेत. तर याच्यामध्ये बघा एस ची व्हॅल्यू 0 कन्सिडर करायची आहे, एक्स ची व्हॅल्यू कॉस 45 डिग्री, वाय ची व्हॅल्यू मायनस साइन 45 डिग्री अँड झेड व्हॅल्यू इज 0. आता जर या फॉर्म्युला या व्हॅल्यू जर आपण यूज केल्या तर त्याच्यामधून जो मॅट्रिक्स मिळणार आहे तर तो मॅट्रिक्स आपल्याला या टाइप मध्ये मिळणार आहे. ओके हा जो मिडल मध्ये तुम्हाला दिसतो 0 मायनस 1 0 मायनस 1 0 0 0 0 मायनस 1 हा काय आहे तर मॅट्रिक्स आहे बाय युजिंग कॉटन न्यूअन्स फाइंड आउट केलेला. ओके तर या टाइप मध्ये आपल्याला या टर्म्स बघायच्या आहेत. तर या टर्म्स कशाशी रिलेटेड आहेत तर कॉटन न्यूअन्सशी रिलेटेड आहेत. बघा कॉटन न्यूअन्स मेन पॉइंट आहे. त्याच्यामध्ये हा त्याचा फॉर्म्युला आहे Q इज इक्वल टू एस व्ही. त्याच्यामध्ये आपण त्याचा अल्जेब्रिक फॉर्म इथं लिहितोय Q इज इक्वल टू एस प्लस एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये टर्म्स कोणत्या कोणत्या आहेत तर फर्स्ट आहे ऍडिंग अँड सबस्ट्रॅक्टिंग कॉटन न्यूअन्स. त्याच्यानंतर आहे मल्टिप्लाइंग कॉटन न्यूअन्स विच इज सेकंड. थर्ड वन इज इनवर्स कॉटन न्यूअन. देन फोर्थ वन रोल पिच अँड यॉ कॉटन न्यूअन अँड फिफ्थ वन कॉटन न्यूअन इन मॅट्रिक्स फॉर्म. ओके तर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन येईल व्हॉट आर द कॉटन न्यूअन्स अँड एक्सप्लेन इन डिटेल फॉर 5 मार्क्स. अदरवाईज याच्यामध्ये तुम्हाला कॉटन न्यूअन्स काय आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्याही 2 टर्म्स एक्सप्लेन करा असा क्वेश्चन असू शकतो. अदरवाईज त्याच्यामध्ये एक्सप्लेन कॉटन न्यूअन इन मॅट्रिक्स फॉर्म असाही सेपरेटली तुम्हाला क्वेश्चन असू शकतो. अदरवाईज त्याच्यामध्ये एखादा फॉर्म्युला विचारला जाईल 1 मार्क्स साठी किंवा एखादं एक्झाम्पल दिलं जाईल ते तुम्हाला फॉर्म्युला यूज करून सॉल्व्ह करावं लागेल फॉर 1 मार्क्स. तर या टाइप मध्ये तुम्हाला हा पॉइंट असू शकतो. ओके कॉटन न्यूअन आणि हा इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात. तर याच्यामध्ये तुमचं मेन लॉजिक काय आहे तर याच्यामध्ये तुम्हाला जे त्याचे फॉर्म्युलेज आहेत ते फॉर्म्युलेज लॉजिक लावून त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचे आहेत. जर तुम्हाला स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करायचे असतील तर तेही तुम्ही करू शकता. इट्स ओके. ओके देन next part is transforming vectors. Okay then how the vectors are transformed here
Here a general transform Q for a 3D point is represented by. आता याच्यामध्ये बघा आपण बघितलेला आहे जो वरती फॉर्म्युला असतात तर याच्यामध्ये जो मॅट्रिक्स असतो त्याऐवजी आपण इथे फक्त काय घेतलेला आहे व्हॅल्यू Q घेतलेली आहे. म्हणजेच बघा याच्यामध्ये आपण जे मॅट्रिक्स वरती यूज करत होतो कोणत्याही ह्याच्यासाठी असेल इथे बघा हा जो मॅट्रिक्स आहे किंवा हे जे रोटेशन आपण घेतलेलं होतं तर त्याच्यामध्ये हा जो मॅट्रिक्स आहे त्याच्यामध्ये हा जो फर्स्ट इज इक्वल टू साइन नंतरचा जो मॅट्रिक्स असतो तर त्याच्यामध्ये हा जो मॅट्रिक्स आहे तो आपण ऍज अ क्यू म्हणून कन्सिडर करणार आहोत म्हणजे आपल्याला तो सॉल्व्ह करण्यासाठी इझी जाईल. तर त्याच्यामध्ये बघा आपण तो वेक्टर कसा घेऊ शकतो एक्स डॅश वाय डॅश झेड डॅश 1 इज इक्वल टू क्यू इंटू एक्स वाय झेड 1. आता हा क्यू इथं का घेतलेला आहे तर क्यू म्हणजे आपण ट्रान्सफॉर्मेशन घेऊ शकतो, रोटेशन घेऊ शकतो, स्केलिंग घेऊ शकतो, शेअरिंग घेऊ शकतो, म्हणजे याच्यामध्ये कोणतंही ट्रान्सफॉर्मेशन घेऊ शकतो. पॉइंटचं नाव काय आहे तर ट्रान्सफॉर्मिंग वेक्टर्स. तर ह्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन मध्ये कोणतंही त्याच्यामध्ये एक ट्रान्सफॉर्मेशन आपण कन्सिडर करू शकतो म्हणून त्याच्यामध्ये एखादं पर्टिक्युलर ट्रान्सफॉर्मेशन न घेता त्याची व्हॅल्यू आपण ऍज अ क्यू म्हणून कन्सिडर केलेली आहे. तर बघा इट इज इक्वल टू क्यू इंटू एक्स वाय झेड 1. आता बघितलं तर तुम्ही प्रत्येक ट्रान्सफॉर्मेशन मध्ये ह्या दोन व्हॅल्यू सेम आहेत, लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड मधला हा पार्ट. ओके, त्यामुळे आपण तो कॉमन ऍज इट इज घेतलेला आहे, फक्त मिडल पार्ट हा क्यू घेतलेला आहे. Then vectors given by 2 points is written as follow. आता याच्यामध्ये जर त्याच्यामध्ये 2 पॉइंट्स असतील तर त्याच्यामध्ये ते 2 पॉइंट्स कसे घेऊ शकतो किंवा 2 पॉइंट्स वरून आपण वेक्टर कसा लिहू शकतो तर त्याच्यामध्ये तुमची लेफ्ट हँड साइड ऍज इट इज येणार आहे, त्याच्यानंतर हा ट्रान्सफॉर्मिंग वेक्टर क्यू ऍज इट इज येणार आहे आणि त्याच्यानंतर त्याचे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते कोऑर्डिनेट्स काय येणार आहेत तर x2 मायनस x1, y2 मायनस y1, z2 मायनस z1 आणि हा जो आपला कार्टेशियन वेक्टर आहे सॉरी होमोजिनियस वेक्टर आहे तो ऍज इट इज 1 घ्यायचा आहे याच्यामध्ये. ओके, you know that the homogeneous scaling term n to 0, this means any vector x y z can be transformed using. आता याच्यामध्ये स्केलिंग मध्ये जो लास्ट टर्म असते ती 0 असते तर याच्यामध्ये तुम्ही वरती बघू शकता स्केलिंग मध्ये हा जो लास्ट पार्ट आहे तो 0 आहे म्हणून इथं बघा काय घेतलेला आहे आपण x डॅश y डॅश z डॅश 0 विच इज इक्वल टू क्यू इंटू एक्स वाय झेड 0. हे फक्त एक एक्झाम्पल इथं तुम्हाला दाखवलेलं आहे की याच्यामध्ये ते कसं यूज होतं. तर याच्यामध्ये सिंपल आहे ट्रान्सफॉर्मिंग वेक्टर, ह्याच्यामध्ये तुम्हाला तो शॉर्ट फॉर्म करून लिहायचा आहे म्हणजे हा सिंगल ट्रान्सफॉर्म आहे आणि त्याच्यामध्ये जर 2 पॉइंट्स मधून आपल्याला जर वेक्टर फाइंड आउट करायचा असेल तर त्याच्यामध्ये आपण हा वेक्टर या टाइप मध्ये फाइंड आउट करू शकतो आणि हे फक्त एक एक्झाम्पल दिलेलं आहे स्केलिंगचं. ओके, आता याच्यामध्ये म्हणाल एक्स वाय झेड टी का लिहिलेला आहे तर आपण हा रो वेक्टर लिहिलेला आहे म्हणून आपण एक्स वाय झेड आणि त्याच्यावरती आपण काय घेतो सुपरस्क्रिप्ट टी. ओके, तर हा पॉइंट आहे ट्रान्सफॉर्मिंग वेक्टर. ओके, त्याच्यानंतरचा जो नेक्स्ट पॉइंट आहे तर तो नेक्स्ट पॉइंट काय आहे तर डिटर्मिनंट्स. तर आता ह्याच्यामध्ये डिटर्मिनंट्स काय आहे तर याच्यामध्ये हे डिटर्मिनंट्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत आणि हे डिटर्मिनंट्स फाइंड आउट कसे करायचे आहेत तर याच्यामध्ये जर टर्म्स जास्ती असतील तर त्याच्यामध्ये आपण त्या कशा फाइंड आउट करू शकतो हे बघायचं आहे. तर आता याच्यामध्ये बघा तुम्हाला इथपर्यंत फॉर्म्युले बघायचे आहेत. बघा, लेट्स सी द पार्ट ऑफ डिटर्मिनंट in transforms. Generally determinants come in the solution of linear equations. For example, आता याच्यामध्ये आपण लिनियर इक्वेशन्स कन्सिडर केलेले आहेत या पार्ट मध्ये. तर याच्यामध्ये 2 इक्वेशन्स घेतलेले आहेत C1 C2. आता C1 इक्वेशन काय आहे बघा, C1 इज इक्वल टू A1x प्लस B1y अँड C2 इज इक्वल टू A2x प्लस B2y. ओके, हे 2 इक्वेशन्स आहेत. Here the values of x and y are in terms of other constants. The values of x and y without showing the solution are given by. Without solution म्हणजे याच्यामध्ये सोल्युशन न घेता आपण याच्यामध्ये डिरेक्टली हे डिटर्मिनंट्स फाइंड आउट केलेले आहेत. तर बघा x आणि y ची व्हॅल्यू काय आलेली आहे याच्यामध्ये x इज इक्वल टू C1b2 minus C2b1 divided by A1b2 minus A2b1 and y is equal to A1c2 minus A2c1
divided by A1 B2 minus A2 B1. Here given that the denominator A1 B2 minus A2 B1 which is not equal to 0. म्हणजे या डिनॉमिनेटरच्या टर्म आहेत तर त्या डिनॉमिनेटरच्या टर्म कधीही 0 नसतात. ओके, तर दोन्हीच्या टर्म्स बघा सेम आहेत डिनॉमिनेटरच्या. आता ह्याच्यामध्ये मी परत एकदा सांगते, विदाउट शोविंग दी सॉल्युशन, ह्याच्यामध्ये सॉल्युशन दाखवलेलं नाहीये आणि आपल्याला ते बघण्याची गरज सुद्धा नाहीये. आपल्याला डिरेक्टली फॉर्म्युला इथे घ्यायचा आहे. यू कॅन ऑल्सो राईट द लिनियर इक्वेशन इन मॅट्रिक्स फॉर्म. आता जे आपण इथं लिनियर इक्वेशन्स घेतलेले आहेत हे दोन C1 अँड C2. आता हे C1 C2 मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कसे लिहितात, तर C1 C2 इज इक्वल टू A1 B1 A2 B2 इंटू XY. हे दोन इक्वेशन कन्सिडर करा आणि हा मॅट्रिक्स कन्सिडर करा. तुम्ही बघू शकता C1 C2 इज इक्वल टू A1 B1 A2 B2 इंटू XY and a determinant is described as follows. A1 B1 A2 B2 that is given under determinant form which is equal to, आणि आपण बघा याच्यामध्ये टर्म काय घेऊ शकतो, A1 B2 मायनस A2 B1. म्हणजे हा क्रॉस प्रोडक्ट आपण जसं नॉर्मली मॅट्रिक्स मध्ये घेतो त्या टाइप मध्ये आपण हा डिटर्मिनंट इथे घेतलेला आहे. ओके, देन बाय युजिंग नोटेशन यू कॅन रिराइट द ओरिजिनल लिनियर इक्वेशन ॲज. आता हे लिनियर इक्वेशन मध्ये आपण कसं लिहू शकतो, x इज इक्वल टू वाय इज इक्वल टू 1. तर आता याच्यामध्ये बघा काय लिहिलेलं आहे, C1 B1 C2 B2 विच इज इक्वल टू y divided by determinant of A1 C1 A2 C2 which is equal to 1 divided by A1 B1 into A1 B1 A2 B2. हे झालं दोन. जर याच्यामध्ये कोऑर्डिनेट्स असतील तर x अँड y. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला हे दोन फॉर्म्स लक्षात ठेवायचे आहेत. जर येत नसेल तर तुम्ही ते तरीही लक्षात ठेवायचे आहेत. हा डिटर्मिनंट फॉर्म आहे आणि त्याच्यामध्ये आपण हा सेपरेट करून नोटेशन यूज करून आपण हे लिहिलेलं आहे. ओके, जर ह्याच्यामध्ये 3 लिनियर इक्वेशन्स असतील बघा, D1 D2 D3, ह्याच्यामध्ये हे 3 लिनियर इक्वेशन्स घेतलेले आहेत आणि त्याच्यावरून बघा x ची व्हॅल्यू काढलेली आहे, त्याच टाइप मध्ये आपल्याला y ची व्हॅल्यू काढू शकतो आपण आणि z ची व्हॅल्यू काढू शकतो. ही खूप मोठी लेंदी प्रोसेस आहे, पण आपण इथं डिरेक्टली ते पुटअप करायचं आहे. आणि नसेल तर तुम्हाला येत नसेल तर ती स्टेप तुम्ही स्किप केली तरी चालेल. आणि त्याच्यानंतर त्याचा जो मॅट्रिक्स फॉर्म आहे तर तो मॅट्रिक्स फॉर्म आपण कसा लिहितोय, तर D1 D2 D3 विच इज इक्वल टू A1 B1 C1 A2 B2 C2 A3 B3 C3 इंटू XY Z. ओके, तर या टाइप मध्ये आपण त्याचा मॅट्रिक्स लिहिणार आहोत आणि त्याच्यामध्ये इथं हा जो त्याचा मॅट्रिक्स आहे तो मॅट्रिक्सची व्हॅल्यू आपण कशी कॅल्क्युलेट करायची आहे, तर इथं माझी राहिलेली आहे द्यायची. मी तुम्हाला दाखवते त्याची व्हॅल्यू काय येणार आहे. ती A1 B2 C3 minus A1 B3 C2 plus A2 B3 C1 minus A2 B1 C2 C3 plus A3 B1 C2 minus A3 B2 C1. ओके, तर याच्यात या टाइप मध्ये बघा मॅट्रिक्स काय आहे, A1 B1 C1 A2 B2 C2 आणि A3 B3 C3. हा जो इथे मॅट्रिक्स वापरलेला आहे तर त्याचा डिटर्मिनंट आपण या टाइप मध्ये फाइंड आउट करणार आहोत. आणि त्याचा फॉर्म्युला इथे दिलेला आहे बघा, A1 B2 C3 मायनस A1 B3 C2 प्लस A2 B3 C1 मायनस A2 B1 C3 प्लस A3 B1 C2 मायनस A3 B2 C1. आता हा खूप क्रिटिकल फॉर्म्युला आहे ते फाइंड आउट करण्यासाठी, त्यामुळे हा जो मी दिलेला आहे तो डिरेक्टली तुम्ही लक्षात ठेवायचा आहे फॉर्म्युला.
याच्यामध्ये खूप लेंदी प्रोसेस आहे त्या टर्म्स सॉल्व्ह करण्यासाठी. आता इथं जसं तुम्ही एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करून दाखवलेली आहे मी तुम्हाला, त्याच टाईपमध्ये वायची फाइंड आउट करायची आहे, झेडची फाइंड आउट करायची आहे. पण हे जर आपल्याला खूप क्रिटिकल जात असेल तर आपण डिरेक्टली हे फॉर्म्युला यूज करायचे आहेत. त्याच्यामध्ये नो इश्यू की तुम्ही ते सॉल्व्ह केलेत की नाही, ते तुम्ही डिरेक्टली यूज केले तरी ते तिथे कन्सिडर केले जातात. फक्त आपल्याला तो फॉर्म्युला याच्यामध्ये फाइंड आउट करायचा आहे. ओके, तर इथे याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला सांगायचं आहे. याच्यामध्ये ज्या काही मॅथमॅटिकल स्टेप्स आहेत त्या स्टेप्स तुम्ही जिथं गरजेच्या आहेत तिथं त्या तुम्ही सॉल्व्ह करून बघायच्या आहेत. आणि याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर तो मला सांगायचा आहे. तर आता याच्यामध्ये बघा परत एकदा, आज आपण कोणते कोणते पॉइंट्स बघितले. तर याच्यामध्ये जो मेन पॉइंट आणि इम्पॉर्टंट पॉइंट आहे तो आहे कॉटन यॉन. आणि कॉटन यॉनच्या अंडर आपण जे पॉइंट्स बघितले ते आहेत ऍडिंग अँड सबस्ट्रॅक्टिंग कॉटन यॉन्स, मल्टिप्लाइंग कॉटन यॉन्स, त्याच्यानंतर इनवर्स कॉटन यॉन्स, रोल पिच अँड यॉ कॉटन यॉन इन मॅट्रिक्स फॉर्म. आणि त्याच्यानंतर जो मेन सेकंड पॉइंट होता तो आहे ट्रान्सफॉर्मिंग वेक्टर्स. आणि त्याच्यानंतरचा पॉइंट आहे डिटर्मिनंट्स. ओके, इथपर्यंत तुम्हाला जो काही फर्स्ट युनिट मधील मॅथमॅटिकल पार्ट आहे तो मॅथमॅटिकल पार्ट इथपर्यंत आपला कम्प्लीट झालेला आहे. म्हणजे याच्यामध्ये यात एवढंच मॅथमॅटिकल तुम्हाला कन्सेप्ट बघायचे आहेत. आणि आतापर्यंत जे काही पॉइंट्स बघितले त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असाल की याच्यामध्ये जस्ट फॉर्म्युले आहेत आणि तुम्हाला रायटिंगसाठी हे फॉर्म्युले लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला 5 मार्क्ससाठी कोणतं एक्झाम्पल सॉल्व्ह करा असा कोणताही क्वेश्चन नसणार आहे. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला हे फॉर्म्युलेस आणि त्याचे जे काही कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट याच्यामध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, त्याच्यानंतर जो तुमचा या युनिट मधला नेक्स्ट पार्ट स्टार्ट होतो तर तो पार्ट आहे हा थेरॉटिकल पार्ट आहे, जो रिमेनिंग चॅप्टर आहे तुमचा. तर त्याच्यामध्ये आपण हा जो थेरॉटिकल पार्ट आहे तो थेरॉटिकल पार्ट आपण नेक्स्ट लेक्चर पासून स्टार्ट करणार आहोत. ओके, सो एनी प्रॉब्लेम विथ दिस लेक्चर देन कॉन्टॅक्ट मी और message on the WhatsApp group. Okay, thank you.